तडीपारचा आदेश भंग करणारा सराईत गुन्हेगार आशुतोष जाधव याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे। तडीपारीच्या आदेशाचा भंग करणारा सराईत गुन्हेगार आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याला MPDA अन्वये स्थानबद्ध करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव वय वर्ष 25 राहणार 2 नंबर झोपडपट्टी भैरू वस्ती सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रानं दुखापत करणं, कोणाचा प्रयत्न करणं, जबरी चोरी, खंडणी मागणं, तडीपारी आदेशाचा भंग करणं, दगडफेक करणं, धमकावणं, तडीपार स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायद्यांकरता करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे शहरात दाखल आहेत। आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। दरम्यान आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या, परंतु त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही। सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य त्याने चालूच ठेवली। त्यामुळे या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी M. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक 16/6/2025 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियमानुसार त्याला स्थानबद्ध करून येरवडा कारागृह पुणे इथं त्याला दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई M. राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, यशवंत गवारी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाटगे गुन्हे शाखा, MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे।